कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही 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 बंट्या, अरे तो सरकार मारून टाकल रे आपल्याला। त्यानं स्वतःच्या पोराला इश खाऊ घातलंय, मग आपण तर कोण येतावा त्याच्यासाठी? अरे बंट्या असं काय करतो? हे बघ, तुला नसेल तुझ्या जीवाची काळजी, पण मला तुझी काळजी आहे की नाही बाळा? हे बघ बंट्या, तुला काय झालं ना मला अजिबात सहन होणार नाही। हे बघ ना, आता त्या आप्पीनं तुझं लग्न मोडलं का नाही, पण मग मी जाऊन बसली का नाही तिच्या उराव तिथं। काय वाट लावायची? अरे बंट्या, काही गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा। हे बघ, हार मानण्यात पण काय वाईट नाही, पण आपण पहिलं हितनं निघलं पाहिजे। हितनं निघलो ना तरच जगू बंट्या, आणि जगलो तरच त्या आप्पीला पाणी पाजू। मग हितनं निघायला पाहिजे का नाही आपल्याला? बनत्या ऐक ना बाळा, हे बघ मला नाही तर राहणं अजिबात सहन होत नाही। तू माझ्यासाठी तरी चल बंट्या, तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी चल। नाही बघ, मी हात जोडते बाबा तुझ्या पुढं। उठ बरं, उठ, जाऊ आपण। उठ बनत्या, उठ ना रे, उठ 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 उठ। काय 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 वाट वाट? अरे लावू ना त्या आप्पी नारजाची अशी वाट लावू ना, ते रोज मेले पाहिजेत बघ। ही मनी कधीच काही इसरत नाही ना। अख्ख्या जिल्ह्यानं त्या आप्पीच्या तोंडाला काळ फासलं ना तर बघच, आणि त्या अर्जाच्या तोंडात शान घातलं तर कधी करू सगळं करू बघ, येळ आल्यावर सगळं करू बंट्या। पण पहिलं आपण निघू नाही येत ना बाळा, खरंच निघू। आपण आता नाही ना गेलो तर आपल्याला कधीच जाता येणार नाही र। हे बघ, आपण जाऊ, मग चांगली राहायला जागा बघू, आणि मग शांतपणे त्यांचा काटा कसा काढायचा आहे ना ते बघू आपण। नावाची हाय मनी, आणि भल्या भल्यांना पाजल पाणी बघच। लपत खपत तुझी शपथ। हा बाळा, तुझी शपथ, खरंच तुझी शपथ। चल आपण पहिलं हितनं निघू। हा चल, योग मी आवडते, आपण निघू दमजाड। हा चल, ते घे। राहू दे, तू ठेव ठेव सगळं, असू दे चल, घे पिशवी, चल। हा चल। ताई काय हो, अजून काम करताय? अगं काही नाही, इडलीसाठी फक्त भिजत घालत होते। हे सगळं आप्पी करते ना, म्हणून विचारलं। हो अगं तीच करते, पण ती आता बाहेर गेली ना अमोल आणि भाऊजींबरोबर, म्हणून। तिचं ऑफिस पण सुरू झालंय, त्यात बाळ, आता सगळं परत तुमच्यावर पडेल नाही का? अगं नाही, आजचं जेवण तिनेच बनवले की, आणि केलं म्हणून काय बिघडते ग? तसंही मी आजारी असताना तीच तर करत होती। ताई अहो, ते 1-2 महिने, तुम्ही किती वर्ष झाले काम करताय। अगं असं का बोलतेस तू? आणि केलं म्हणून काय बिघडते ग? आपलंच घर आहे ना। ताई अहो, आपलं घर म्हणून आपण किती दिवस जबाबदारी घ्यायची? जाऊ दे। आणि ते अमोल रात्री तुमच्याकडे झोपायला असणार होता, त्याचं काय झालं? हो, माझ्याकडेच असतो झोपायला। ते पण हळूहळू बंद होईल। का? असं का बोलतेस तू? कारण मी आप्पीला खूप चांगलं ओळखते। अगं पिऊ, तुम्ही दोघी तर चांगल्या मैत्रिणी आहे ना, मग अचानक काय झालं तुला? अचानक नाही, हळूहळू माझ्या डोळ्यावरची पट्टी बाजूला झाली। म्हणजे आप्पी आपली तोपर्यंत चांगली मैत्रीण आहे जोपर्यंत आपण तिच्या उपयोगाला येतो। पण एकदा काही तिने आपल्यासाठी काही करायची वेळ आली ना की मग आपल्या लक्षात येतं। अगं पिऊ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। उलट आता मला समज आली। ताई तुम्ही पण लवकरात लवकर या भ्रमातून बाहेर या। मोठी आई मोठी आई असं गोड गोड बोलून कधी तुम्हाला अमोल बसून बाजूला करेल ना, तुमच्या पण लक्षात येणार नाही।
सुजय भाऊजींचं काम तिने बंद पाडलं म्हणून तू नाराज आहेस का? मी तिच्यासमोर हात जोडून पण तिने माझं ऐकलं नाही ना, म्हणून. अगं पिऊ, असं नको ग मनात काही ठेवू. ताई, आप्पी हा विषय मी कधीच मनातून काढून टाकला. माझ्यापेक्षा लय खमकी आहेस तू. हे सगळं हारलो असताना, तुला कोण सपोर्टला नसताना भेटलीस तू. अक्षरशः भेटलीस परिस्थिती बरोबर. मला नसतं जमलंय. अरे सतत का बोलतोय ते? कारण तू एकटीने लावून धरलंस ना, म्हणून आम्हाला आपल्या कुशीत आता. नाही तर पोरगं डोळ्यासमोर वाढलं असतं घरात, आणि आयुष्यभर आपण बाळ गेलं म्हणून रडत बसलो असतो. मला कल्पना करूनच कस तरी होतं रे अर्जुन. म्हणून म्हणतोय मी आप्पे, ह्या एका गोष्टीसाठी ना आयुष्यभर थँक्यू म्हणायला तयार आहे मी तुला. काय करतोयस तू? आप्पे जे आहे ते आहे ग. अरे काय झालं? आप्पे मला ना कधी कधी वाटतं की. काय वाटतं? झोपला का? खेळतोय अर्जुन, बोल की. आप्पे मला असं वाटतं की ना, आईच्या वेळेला तू पाहिजे होतीस. तू वाचवलं असतंच आई. आईचं असं अचानक जाणं आहे ना, मला नाही कसं होत. माझ्या काळजाला झालेली ना जखम अशी खोल. एवढी वर्ष झाली त्या गोष्टीला खपलीच धरा ना. वली ती वलीचे. त्यात हे बाळाचं कळलं होतं. का खचून गेलो होतो मी, ढासळून गेलो होतो माहिती. अरे तू हे आप्पे, सॉरी 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 सॉरी. मी इथं तुला घेऊन आलो तुला भारी वाटावं म्हणून, आणि हे काहीतरी बोलत बसलोय. असं नाही, मला हे ऐकून पण भारीच वाटले. आप्पे, तुझ्या मनात आत्ता काय चाललंय मला कळतंय. जोपर्यंत हे मनी संकल्प जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंत तुला टेन्शन वाटत राहणार, बरोबर ना? नको टेन्शन घेऊ आता. माझा निर्णय मी घेतलाय. त्यांना उद्याच्या उद्या तुरुंगात टाकणार आहे. उद्या? हो, उद्याच. हे संकल्प आज जे काय वागलं ना, त्यावरून मला फिक्स झालंय. हे दोघं सुधारण्यातले नाहीत. ते तर आहेत. त्यामुळे तू अजिबात काळजी करायची नाही आता. इथून पुढे एकदम मस्त राहायचं, भारी. डॉक्टरने काय सांगितलेलं? अर्जुन, अपर्णाची काळजी घे. त्यामुळे मी तुझी काळजी घेणार इथून पुढे. एकदम मस्त राहायचं. हे बघ, सगळं भारी झालेलं आहे. सगळं म्हणजे एकदम सगळं भारी झालंय. आपले डॉक्टर काय म्हणले होते? आत्ता बाळाला तुझी गरज आहे, तुझ्या दुधाची गरज आहे. आपली तशीच आहे ना, ह्या अर्जुनला पण तुझी गरज आहे. आपल्या घराला पण आप्पीची गरज आहे. त्यामुळे तू एकदम ओके राहायचं, मस्त. मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. हा, आणि हे बघ, आता मागचं सगळं संपलंय. आता एकदम भारी झालंय सगळं. एकदम चांगलं झालंय. मधल्या काळात मी चुकत होतो, म्हणत होतो नियती बियती काय. हा, असती आहे, नियती आहे. आणि एक सांगू का आप्पे तुला, आईनी पाठवलंय तुला माझ्या आयुष्यात. अर्जुन, मला ना तू आज अर्जुन, अर्जुन, अरे अर्जुन. शहंशाह बनने का है क्या तुम्हारे को? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.